पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर. अमित शहा आहेत पर्यवेक्षक. तर आज सत्ता स्थापनेचा दावा आणि उद्या नव्या सरकारचा शपथविधी. तामिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम. काँग्रेसनंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि व्हीसीकेही पाठिंब्याच्या विचारात. आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका. काँग्रेसचे केरळमध्ये मुख्यमंत्री आज निश्चित होणार. पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार. के.सी. वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. एसआयटीनं घेतला निदा खानचा ताबा. निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त. 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा. जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. तर जय यांच्या वक्तव्यानंतर होय मुख्यमंत्रीच असा आशयाचा बॅनर बारामतीमध्ये झळकला. इराणनं हॉर्मुझमध्ये अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवरती क्षेपणास्त्र हल्ला केल्यानं ट्रम्प संतापले. लवकरात लवकर करार करा अन्यथा कठोर लष्करी कारवाई करू असा इशारा. पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात लखनौचा बंगळुरूवरती 9 धावांनी विजय. मिचेल मार्शचं आक्रमक शतक. लखनौचं आव्हान जिवंत. हंता व्हायरसनं जगाचं टेन्शन वाढवलं. अर्जेंटिनाहून केप वर्डला जाणाऱ्या क्रूझवरती 5 जणांना लागण तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. क्रूझवरील इतर लोकांच्या चाचण्या.